चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना 1-1 कोटी देण्यात आली आहे। शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर देण्यात आलेल्या आहेत असं वक्तव्य करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोठा दावा केला। या आरोपांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांनी प्रतिक्रिया देत हे सर्व आरोप खोडून काढले। शिवाय मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुरावे द्यावे, त्यांचा दावा खरा ठरल्यास मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देईन असं जाहीर आव्हान त्यांनी दिलेलं होतं। आणि यावरनं आता पुन्हा एकदा एक्स पोस्ट करत मनसे नेते संदीप देशपांडेंनी चंद्रपूरच्या ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। त्या दिवशी त्यांनी जो काय सभात्याग केला किंवा काय केलं त्याच्या संदर्भातला कुठलीही कल्पना आमच्या गटनेत्यांना दिली नाही, त्यांची आमच्यासोबत कुठलीही चर्चा केली नाही। त्यामुळे आम्ही काही असं फरफटत कोणाबरोबर जाणार नाही। मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही विषय येतील, जे काही मुद्दे येतील, ज्या काय भूमिका असतील त्या सन्माननीय राजसाहेब जे ठरवतील त्याप्रमाणेच आम्ही वागू। ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहित नाही, पण भारतीय जनता पक्षाने 1-1 कोटी रुपयाच्या बागा त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झालाय का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झाला आहे की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला। सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती। त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी आता काय झालं, सुपर प्रवक्ते काय करतायत आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले। आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे। त्यामुळे असं बोलावं लागतं त्यांना, तो त्यांचा भाग आहे बोलण्याचा, न बोलून सांगतील कोणाला, अशी त्यांची अवस्था झाली आहे। नाही आम्ही जे काय आमच्यावर जे आरोप व्हायचे ना, आता हेच आरोप यांच्यावर उलटलेले, हेच लोक विकले गेलेले। चंद्रपूर मध्ये तुम्ही पाहिलं असेल या कशा पद्धतीने यांच्यावर त्यांनी तडजोडी केलेल्या आहेत आणि आता अशा तडजोडी महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे उभाटाला करावं लागतील, ही वस्तुस्थिती आहे। तर संजय राऊत यांनी चंद्रपूरच्या निर्णयासंदर्भात स्पष्टीकरण देऊ केलेलं आहे। चंद्रपूरमध्ये भाजपसोबत जाण्याची भूमिका उद्धव ठाकरेंची नाही, स्थानिक लोकांनी या संदर्भात निर्णय घेतला। चंद्रपूर संदर्भात आमची वेट अँड वॉचची भूमिका आहे असं ते म्हणालेत। आम्ही स्थानिक लोकांना जाब विचारणार आहोत असंही राऊत म्हणाले।